अब की बार 400 पारचा दावा करणाऱ्या भाजपला तडीपार करा. आदित्य ठाकरे. लोकसभा निवडणुकीत 400 पार म्हणणाऱ्या भाजपला तडीपार करण्यासाठी आता विजयासाठी तुतारी वाजवायची आहे. भाजपला हात दाखवून मशाल पेटवायची आहे, असे आवाहन युवा नेते आदित्य ठाकरे यांनी उरणच्या जाहीर सभेतून केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वागेरे पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवार दिनांक 9 रोजी उरण येथे संध्याकाळी उशिरा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. उरण नगर परिषदेच्या तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रचार सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजप प्रणित व केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर चांगलेच टीकेचे असूड ओढले. लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध भारत अशी लढाई आहे. संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे. देश महाराष्ट्र विरोधी भाजप आहे. त्यामुळे देशभरातील विविध राज्यात केंद्र सरकारचे अत्याचार वाढत चालले आहेत. भाजपचे प्रज्वल रेवण्णा यांनी घरातील आणि पक्षातील हजारो महिलांचा अमानुषपणे छळ करून बलात्कार केला. अशा रेवण्णाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. 2022 मध्ये गद्दारी पक्ष फोडाफोडी करण्याच्या भाजपच्या गलिच्छ राजकारणाविरोधात लढत आहोत. गद्दारीने राज्याच्या सत्तेवर आलेल्यांमध्ये काही मंत्री भ्रष्टाचारांनी बरबटलेले आहेत. सामान्यांच्या बँक खात्यात 15 लाख आले का? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्र द्वेषी भाजपाला आणि मिंदेही मतदान करणार का? हेच नाही तर आपले उद्योगधंदे गुजरातला निघून गेले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकार बदलायचे आहे. महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार तुम्ही गुजरातला नेणार तर मग आम्ही तुम्हाला नडणारच. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून महाराष्ट्राचा देशाचा अंधकार दूर करून टाका, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले. यावेळी उरणमध्ये शरद पवार गटांच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर तोफ डागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या नेत्यांवर आव्हाड यांनी सडकून टीका केली. मराठीशाहीचा सत्यानाश करणारे देवेंद्र फडणवीस दुसरे फडणवीस अशी खोचक टीका करताना 84% तरुण बेरोजगार असलेल्या भारत देशाचे भविष्य काय, असा कडवट सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. JNPT 12.5% विकसित भूखंड वाटप, हनुमान कोळीवाडा पुनर्वसन प्रश्न मार्गी लावा, असे आवाहन शेकाप आमदार जयंत पाटील यांनी यावेळी केले. तर मावळ मतदारसंघात बारणे यांनी केलेल्या विकास कामांचा सध्या शोध घेत असल्याची टीका महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजय वागेरे पाटील यांनी केली. याप्रसंगी शेकापचे रमाकांत म्हात्रे, LB पाटील तर माकपचे भूषण पाटील यांनीही भाषणे केली. यावेळी संजय वागेरे पाटील यांना आगरी सेनेकडून पाठिंबा देण्यात आल्याचे पत्र आगरी सेना रायगड जिल्हा प्रमुख सचिन मते यांनी दिले. तसेच सचिन मते जिल्हा प्रमुख आगरी सेना अध्यक्ष, रेखा मुंडे भगत उपाध्यक्ष आगरी सेना महिला आघाडी, प्रीती कडव जिल्हा प्रमुख महिला आघाडी रायगड, कुमार उत्कर्ष मते उपजिल्हा प्रमुख युवा आगरी सेना रायगड, गिरीश माळी उपजिल्हा प्रमुख आगरी वाहतूक सेना रायगड, राजन कडू तालुका प्रमुख आगरी सेना उरण, देवेंद्र तांडेल तालुका प्रमुख युवा आगरी सेना उरण, जितेन विष्णू पाटील तालुका प्रमुख आगरी सेना खालापूर, सुबोध पाटील तालुका प्रमुख युवा आगरी सेना खालापूर, महेंद्र दगडे तालुका प्रमुख युवा आगरी सेना पनवेल यांनी संजय वागेरे पाटील यांना पाठिंबा दिला. यावेळी माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर, आमदार सचिन आहिर, माजी आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा आगरी सेनेचे अध्यक्ष सचिन मते, शिवसेना उरण मतदारसंघ संपर्क प्रमुख महादेव घरत, JNBA कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, नरेश रहाळकर, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उरण उत्कर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गोपाळ पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संतोष घरत, भावना घाणेकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, BN डाके, संपर्क प्रमुख दीपक भोईर, सीमाताई घरत आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामुंबईसह अनंत नारंगीकर, मिलिंद खारपाटील, उरण. 1971चं युद्ध झालं. आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती जरा खालावलेली होती. युद्ध आपण जिंकलेलो होतो. आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. आपण लोकांकडनं पैसे मागतोय. पहिलं उदाहरण आपण घालून घेऊया म्हणून इंदिराजींनी होतं नव्हतं तेवढं सगळं काढून मिळतील देऊन टाकलं. जरा उत्पन्न दुप्पट झाल्याचं वाटतं का कोणाला? नाही वाटत. आज या देशामध्ये बेरोजगारी वाढत चाललेली आहे, महागाई वाढत चाललेली आहे, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, महिलांवर अत्याचार. आपण जे आपले शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शेकाप आहे, काँग्रेस आहे, सगळे मित्र पक्ष, आपण सत्य बोलणारे लोक आहोत, खरं बोलणारे लोक आहोत.
पण जे थापाड आहेत, जे खोटं बोलणारे लोक आहेत, मग ते मिंटे गँग मधले असो, फुटलेले राष्ट्रवादी सोबत असो किंवा भाजप असो, वरपासून खालती खोटं बोलणारे जे लोक आहेत, तुमच्या घरी येऊन तुम्हाला सांगतील तुमचं मत दुसरीकडे देऊ नका, भाजपला द्या किंवा या धक्का गँगला द्या, कारण तुमचं मत दुसरीकडे गेलं तर फुकट जाईल. 400 पार तर होतच आहोत. आणि जर तुमच्या घरी अशी कोणी थापाडे आले, खोटं बोलणारे आले, खोटावडे आले आणि सांगायला लागले आम्ही 400 पार जाणार आहोत, तुम्ही त्यांना विचारा कुठून. कदाचित चंद्रावर तुमचे 400 पार होऊ शकतील, अमेरिकेत तुमचे 400 पार होऊ शकतील, पण हा भारत देश आता खोटारडेपणा सहन करणार नाही. 400 पार नाही, तडीपार केल्याशिवाय राहणार नाही भाजपला. 5 मिनिटात तुम्हाला आकडे देतो कसे होतात ते. दक्षिण भारतात जर पाहिलं तर काँग्रेसचा नाराच आहे साऊथ से साफ आणि भाजप नॉर्थ पे हाफ. 10 वर्षामध्ये आम्ही तेव्हा पण सांगत होतो हे फसवतात, त्यांनी सांगितलं नाही. बालदीला पण मी सांगितले तू फसवतोस. आज 10 वर्ष झाली, बातमी धारामध्ये मत मागायला आला त्याला उभा करू नका हे मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून या ठिकाणी 2-3 गोष्टी आहेत. हे 100 एकर जमीन याच्यासाठी पाहिजे आहे. 700 एकर जमीन अडाणीला दिली, पण आमच्या स्थानिक प्रकार आमच्या बापाची जमीन त्यांनी घेतली आणि घेतल्यानंतर